आधी घाटकोपर, त्यानंतर दादर आणि आता गिरगावमध्ये जैन मुनींसाठीच्या पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद सुरू झालाय। मनसेने यावर आंदोलनाचा इशारा देत सरकार आणि पालिकेला वेळीच योग्य कारवाईचा इशारा दिलाय। पाहुयात। आधी घाटकोपर, त्यानंतर दादरमध्ये वाद होऊनही आता पुन्हा मुंबईतल्या गिरगावात काही जैनांनी वादग्रस्त पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या। त्या विरोधात मनसे कार्यकर्ते त्या पट्ट्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारत असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। आता मुंबईच्या गिरगाव इथल्या सुखसागर सोसायटीच्या अगदी समोरच्या फुटपाथवर मी उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पांढरी पट्टी, लांब लचक अशी पांढरी पट्टी जी आहे ती या ठिकाणी संपूर्ण फुटपाथवर मारण्यात आलेली आहे। जैन समाजाचा याच ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्यासाठी जैन धर्मगुरूंसाठी ही पांढरी पट्टी आखण्यात आल्याचं बोललं जातंय। वास्तविक कोणतीही सरकारी भिंत, वास्तू, रस्ता वा फुटपाथवर रंग देणं कायद्यानं बेकायदेशीर आहे। अशा कृत्याला 3 महिन्यांची शिक्षा आहे। वॉरंट शिवाय पोलिसांना अटकेचाही अधिकार आहे। मात्र ज्यांनी आधी सरकारी रस्त्यांवर जैन मुनींसाठी पांढरे पट्टे मारले त्यांच्यावर कारवाई न करता त्या विरोधामध्ये काळा रंग मारणाऱ्या मनसैनिकांवर कारवाई का, असा सवाल आंदोलकांनी सरकारला विचारलाय। तुम्ही एका आमदाराला घाबरून आमच्यावर दबाव टाकताय। दलाल आहे, दलाल पंजाब प्रभात लोढा हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवा, ही प्रशासनाची दडपशाही आहे। हे तुमच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईला कळून दे, हे प्रशासनाला विरोध केला की अशी दडपशाही करतात। जैन धर्मात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणत्याही जीवाला इजा न करण्याची शिकवण आहे। त्यामुळे जैन मुनी जेव्हा रस्त्यानं चालतात तेव्हा त्यांच्या पायाखाली शेवाळ येऊ नये यासाठी पांढरे पट्टे मारले जात असल्याचा तर्क काही जैन देत आहेत। पांढऱ्या रंगामुळे शेवाळ उगवत नसल्याचा त्यांचा दावा आहे। मात्र वैज्ञानिक दृष्ट्या हा तर्क लागू पडत नाही। एखाद्या रंगानं शेवाळाची वाढ खुंटते, मात्र उगवण थांबत नाही। त्यामुळे फक्त पांढरे पट्टेच नाही तर पांढऱ्या पट्ट्यांवर दिला जाणारा तर्कही वादात आहे। लॉजिक ऐकत होतो तुम्ही त्या कोणतो जैन म्हणून की काहीतरी पांढरी पट्टी मारल्याने शिवाळ होत नाही। मला यांची शाळा पाहिजे, कुठल्या शाळेत शिकलेत ते, हे कुठल्या शाळेत शिकवतात हे पाहिजे मला। आणि असल्या अशिक्षित लोकांच्या तर्कावर मला प्रश्न विचारावेत, मला वाटतं हे दुर्दैव आहे। पहिला प्रश्न त्याला विचारायला पाहिजे की बाबा तुझी शाळा कुठली, कुठल्या शाळेत तुला शिकवलं असं की पांढरी पट्टी मारली की शिवाळ होत नाही। मला यांच्या शाळाच कळत नाही। मुळात जे बेपारी लोक आहेत ना त्यांना हिशोब समजतो, शिक्षण नाही होत। ते हिशोब लिहिता आला म्हणजे माणूस शिक्षित होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागतं। त्यामुळे बेपारी लोकांनी बेपाऱ्यांसारखं आल्यात बेपार करावा, आमच्या नादाला लागू नका आणि सांस्कृतिक दहशतवाद खपून घेणार नाही। पुन्हा एकदा शब्द वापरतोय, सांस्कृतिक दहशतवाद। अजून मी पांढरा जिहाद हा शब्द वापरलेला नाही। आणि म्हणून एवढेच पट्टे काढण्याची अगर हिंमत असेल ना तर बहरामपाडा आणि मोहम्मद अली रोडवरचे हिरवे पट्टे काढा ना। रस्त्यावरचे नमाज बंद करायला पाहिजे। आमच्या सरकारने बंद करून दाखवलेलं आहे, तेव्हा ह्यांच्या तोंडातून हुकचू निघत नाही, तेव्हा हातभर येतात हातात सगळे। आणि म्हणून फक्त हिंदूंच्या विरोधात वारंवार अगर कोण आवाज उचलत असेल ना तर मग काही गोष्टी मग सरकार म्हणून त्याची नोंद घ्यायला लागेल। पट्ट्यांसह काही जैन वास्तूत राहणारे लोक खराब पाणी, लघवी देखील सार्वजनिक रस्त्यांवर टाकत असल्यानं वाद झाला। त्यावेळी स्वतःला जैन मुनी म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीनं तक्रारदारांना अरेरावी केली। तो वाद मिटत नाही, तोच आता पुन्हा गिरगावमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचं लोण पोहोचलंय। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव